मराठी रंगभूमीवर मिस्टर अँड मिसेस हे नाटक गेल्या वर्षापासून खूपच गाजते। नावाप्रमाणेच नवरा आणि बायको यांच्यातील आर्थिक ओढाताणीतील हरवत चाललेले नाते आणि अचानक आलेले वळण असा विषय असलेल्या या नाटकात चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर मुख्य भूमिकेत दिसतात। आतापर्यंत 180 पेक्षा जास्त प्रयोग यशस्वीरित्या पार पडलेल्या या नाटकाविषयी आम्ही मिस्टर अँड मिसेस कलाकार टीम सोबत काही अनुभव जाणून घेतलेत। पाहूयात ते काय म्हणालेत। नमस्कार, मी अभिजित साटम। हे नाटक मिस्टर अँड मिसेस या नाटकाचा मी निर्माता। हे नाटक डिरेक्ट केलं आहे प्रियदर्शन जाधव यांनी, जे इथे नाही आहेत। माझ्यासोबत या नाटकातले 2 मुख्य कलाकार आहेत, मधुरा वेलणकर साटम आणि चिन्मय मांडलेकर। ते थोडक्यात तुम्हाला या नाटकामधल्या त्यांच्या भूमिकेबद्दल सांगतील। नमस्कार। खरं तर मिस्टर अँड मिसेस हे नाटक गेलं 1.5-2 वर्ष खूप गाजतंय। खूप आजच्या काळाचा किंवा 2 पावलं पुढे जाऊन विचार करायला लावणारा असा हा नाट्यप्रयोग आहे आणि मला असं वाटतं की ह्याचा मी भाग आहे। आणि आज 188 प्रयोग आमचे झालेत, त्याच्यामुळे लवकरच 200कडे आमची वाटचाल चालू आहे। का म्हणजे ती बाई येऊन आपल्या घरात तमाशा करून गेली आणि आपण गप्प बसायचं? पण मी तिथे पोलीस स्टेशन गेला काहीतरी वेगळंच झालं। आम्ही या निमित्ताने माझा नवरा अभिजित साटम याच्या प्रोडक्शनमध्ये मी काम केलं, पहिल्यांदाच नाटकाच्या प्रोडक्शनमध्ये। आणि चिन्मय मांडलेकर ह्याच्याबरोबरही मी पहिल्यांदाच एकमेकांच्या अपोजिट आम्ही काम केलं आणि दोघांबरोबरही काम करण्याचा अनुभव मला खूप काही देऊन जाणारा होता। फोन लागत नाही, मला उशीर होतो। अश्विन बाय। आणि एका वेगळ्या धाटणीचा हा प्रयोग आहे असं मला वाटतं। मिस्टर अँड मिसेस मधली अर्थात मिसेसची भूमिका मी करते आणि बँकेत काम करणारी अतिशय 4 चौघांसारखी अशी ही व्यक्तिरेखा आहे आणि कुठल्या तरी जाळ्यात म्हणूया आपण की ती अडकत जाते आणि तिच्याही नकळत ती अडकत जाते आणि नंतर जेव्हा तिला हे सगळं कळतं तेव्हा नेमकं काय होतं, अशा पद्धतीची माझी भूमिका आहे। आणि या नाटकाच्या वेगळेपणाविषयी आता चिन्मय सांगेल। जवळजवळ 2 वर्षात ऑलमोस्ट 200 प्रयोगांपर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि नाटकाचं वेगळेपण इतकंच आहे की 2 वर्षापूर्वीसुद्धा हे नाटक 2 वर्षापूर्वीचं वाटत होतं, आज 2 वर्षानंतरही हे नाटक आत्ताचं वाटतंय आणि आणखीन 2 काय 20 वर्षानंतरसुद्धा हे नाटक तितकंच रेलेव्हंट राहील। हा आमच्या लेखकांचा, दिग्दर्शकांचा आणि निर्मात्याचा बेसिकली विजय आहे, कारण त्यांनी असं नाटक रंगभूमीवर आणण्याचं धाडस केलं। मी या नाटकात अमित जयंत नावाच्या एका नटाची भूमिका करतोय। अमितला एक रियालिटी शो ऑफर होतो त्याच्या आयुष्यात आणि तो रियालिटी शो त्याचं आयुष्य कसं बदलतो ह्याच्याबद्दलचं हे नाटक आहे। माझ्या आयुष्यात काय बदल घडवला तर थोडंसं आत्ता टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यात निर्माण झालेले प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सबद्दल थोडंसं जास्त अवेअर मला या नाटकाने केलं असं मी म्हणेन। मी सकाळी उठल्यानंतर कुठली टूथपेस्ट वापरायची इथपासून ते मी मला मूल व्हायचं की नाही इथपर्यंत माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तू घेतोस। किंवा मी तुला ते घेऊन देतोय। आय हॅव मेड यू द गॉड ऑफ माय लाईफ। आणि त्याबद्दल तू काय करणार आहेस तर तू मला स्टार बनवणार आहेस। स्टार अमित। तर हा होता आजचा नाट्यरंजनचा मिस्टर अँड मिसेस नाटकावर आधारित एपिसोड। आपल्याला या नाटकातील कलाकारांचा अभिनय आणि ओपिनियन पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। मराठी नाट्यविश्वातील लेटेस्ट घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा नाट्यरंजन कार्यक्रम फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी मंगेश देसाई। सबस्क्राइब करा राजश्री मराठी।